भारतीय संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्वांना बळकटी देऊन गावात समता आणि बंधुभाव वाढावा या उद्देशानं पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव ग्रामपंचायतीने समता दिंडी, बंधुत्व दालन, समतेचा संदेश, रांगोळी स्पर्धा आणि खुले चर्चासत्र अशा विविध कार्यक्रमांचं जागर समतेचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तळेवाडी येथे उपसरपंच सौ संगीतात वाळवेकर, ग्रामपंचायत सदस्य बबन शिकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि मा जिजाऊ यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ सर्वोदय नेते आबा कांबळे यांनी उपस्थितांना दिंडीचा उद्देश समजावून सांगितला. समतेने व बंधुत्वाने राहण्याचा संदेश दिला. तंटामुक्ती अध्यक्ष महिपती पाटील यांच्या हस्ते पालखीमधील संविधान प्रतीला हार अर्पण करून दिंडी मार्गस्थ झाली. पानारवाडी येथे दिंडीचे स्वागत माजी उपसरपंच दीपाली चव्हाण, मारुती चव्हाण, दिनकर चव्हाण आणि ग्रामस्थांनी केलं. यावेळी पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सरदार काळे यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. यावेळी प्राध्यापक डॉक्टर गुलाबराव राजे यांनी संविधानाचे आपल्या जीवनातील महत्त्व विशद केलं. वाळवेकरवाडी येथे सरपंच वर्षाराणी कुंभार, वसंत कुंभार, रघुनाथ वाळवेकर आणि दाजी वाळवेकर यांनी रॅलीला संबोधित केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पुढे काटेभोगाव येथे समता दिंडीचे स्वागत सरपंच सौ प्रियांका पाटील व पोलीस पाटील संभाजी पाटील यांनी केले. समतेच्या, बंधुत्वाच्या, लोकशाहीच्या आणि संविधानाच्या घोषणांनी दुमदुमून गेली. ही अनोखी दिंडी राज्यमार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांचं लक्ष वेधून घेत होती. प्रकाश चौगले, बाबुराव पवार, दीपक वाळवेकर, विष्णू वाळवेकर आणि अनेक ग्रामस्थांनी समतेच्या वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. गावात समता, बंधुत्व आणि सामंजस्य राखण्यासाठी प्रयत्न केलेल्या तसेच विविध क्षेत्रात गावचे नाव उज्ज्वल केलेल्या मान्यवरांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या बंधुत्व दालनाचे उद्घाटन पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील यांच्या हस्ते झाले. गावच्या एकतेच्या व विकासाच्या चर्चेसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात नामानंद कांबळे, बबन खटांगळेकर, संभाजी पाटील, आबा कांबळे, विनायक पाटील, वर्षाराणी कुंभार, प्राध्यापक डॉक्टर गुलाबराव राजे आदींनी विचार मांडले. यावेळी रवींद्र पाटील यांची पन्हाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. समता रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या सुमित्रा प्रकाश कुंभार, द्वितीय क्रमांक मृणाल माधव कांबळे व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या भक्ती प्रथमेश पाटील यांचा सभापतींच्या हस्ते रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. रांगोळी स्पर्धांचे परीक्षण देवाप्पा पालके यांनी केले. संभाजी कांबळे, सागर वाळवेकर, नामानंद कांबळे, रमाकांत कांबळे, बबन खटांगळेकर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. बबन खटांगळेकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर प्राध्यापक डॉक्टर गुलाबराव राजे यांनी आभार मानले.